हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो, सगळेजणी कशा आहात? मजेत आहे ना? तर आज आहे हरतालिका. तर मी हरतालिकेचं जे तीज व्रत म्हणतात, तर ते हरतालिकेचं व्रत मलाही असतं. मी लग्नाच्या आधीपासून हरतालिका करत असते. आता हरतालिकेला ना आमच्या इकडे हरी तीज असे म्हणतात. म्हणजे हिरव्या झाडांची पानं वगैरे आणून त्याची 16 झाडाची 16 पाने आणतात व त्याची पूजा वगैरे करतात. तर इथे ना मी वाळू आणली होती आणि वाळूचं शिवलिंग करून घेत आहे, महादेवाची पिंड. तर अशी ही 5 जणींनी करत असतात, पण सकाळी सगळेच त्याच्या कामात बिझी असतात आणि कोणाला बोलवायचं म्हणून मी माझी इथे पूजा मांडणी करत आहे. तर एक चौरंग घेतला, जर लाल कपडा अंथरून ताटामध्ये एक पत्रवाळी ठेवली हिरव्या कलरची आणि त्याच्यावरती मी याचा वाळूचं शिवलिंग करून घेत आहे. पहा तुम्ही किती छान अशी महादेवाची पिंड तयार झाली आहे. खूप सुंदर केली ना मी, छोटीशी अशी. आणि त्याला तयार केल्यानंतर मग त्याची पूजा वगैरे करतात. तर असं म्हणतात की पार्वतीने शंकराला प्राप्त करण्यासाठी ही पूजा केली होती. हे खूप सगळ्या व्रतांमध्ये हे खूप महान व्रत असं म्हणतात याला. तर पार्वतीच्या वडिलांनी पार्वतीचं लग्न करायचं ठरवलं होतं. तर हिमालयाची पोरगी असे म्हणतात पार्वतीला. आणि तिने मग तिचं लग्न करायचं, कोणाला द्यायचं कोणाला नाही. तर नारद मुनी भ्रमण करत होते. तर नारद मुनींनी त्यांना येऊन सांगितलं की विष्णूला द्यावी तुमची कन्या पार्वती ही. तर तिला सांगितलं की तुला मी विष्णूला द्यायचं ठरवलं. तर तिथेच पार्वती माताने ते ऐकलं आणि त्यांना ते नाही, त्यांच्या मनाला नाही आवडलं. तर त्यांनी जंगलामध्ये जाऊन राहण्याचा निश्चय केला व त्या जंगलामध्ये जाऊन राहिल्या. आणि तिथे राहून त्यांनी आपल्या सखी सहेलीसोबत ते व्रत केलं. एक शिवलिंग स्थापन करून हिरव्या झाडाचीच पाने वगैरे खाऊन ती तिथे राहिली जंगलवनामध्ये. आणि नंतर मग हे सर्व तिच्या वडिलांनी पाहिलं व तिला शंकराला देण्याचं कबूल केलं व शिव पार्वतीचा विवाह झाला. त्यामुळे हरितीज असंही म्हणतात या व्रताला. असं तर मी इथे गणपती बाप्पासाठी लाडू करून घ्यावं म्हणलं दुपारच्या वेळेला. आणि तुमचे दादाही आले होते, त्यांचं गणपती बाप्पांसाठी छान असं डेकोरेशन करणं चालू होतं. व इथे मी चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती व सकाळी ती छान दळून असे भज्यासारखे तळून घेतली तुपामध्ये. आणि थोडंसं तूप टाकून ते दळलेलं जे पण होतं सारण ते मी इथे भाजून घेत आहे. तर इथे असं हे छानसं पुन्हा भाजून घ्यायचं दळलेलं ते. आणि ते एका कढईतून काढून त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर दळून मिक्स करून घ्यायची व छान असे हाताने लाडू वळून घ्यायचे. खूप सुंदर लाडू होतात ताईंनो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा यावर्षी असे लाडू. चण्याची डाळ भिजवून एकदम सोपी सापी आणि खूपच छान पद्धत आहे ही. तर इथे टप्पूला त्याचे पप्पा बोलवत होते तुमचे दादा की इथे आपण छान असं डेकोरेशन करू गणपती बाप्पाचं. तर तोही तिथे आला आणि मुलंही त्यांना थोडीशी मदत करत होते. आणि मध्ये मध्ये मलाही चालू होतं, मम्मी हे काय चालू आहे, मम्मी कशासाठी करायली, आम्हाला पण लाडू दे. त्याला मी म्हणत होते की बाप्पांसाठी आहे, पहिले बाप्पाला खाऊ देत आणि मग नंतर तू खा. तर हे पाही सारण थंड झालं. त्याच्यानंतर मी असं इथे पळीच्या सायाने माप करून घेतलं आणि तसेच मी इथे लाडू बांधते. तर पहा किती छान असे लाडू तयार होतात त्याचे. तुम्ही नक्की हा महालक्ष्मी गणपती बाप्पाला असे लाडू करून पहा. लाडू तयार झाले आणि तिकडे गणपतीचं डेकोरेशनही चालू होतं. छान असा पडदा, माझ्याकडे हिरव्या पानांचा पडदा होता, मी तो ऑनलाईन बोलवला होता. तर तोच पडदा लावून आम्ही छान गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं. काही जास्तीचं केलं नाही, दरवर्षी मी बाहेर करत असते हॉलमध्ये. पण महालक्ष्म्याचं आगमन होणार आहे त्यामुळे मी त्यांना स्वयंपाकघरात किचनमध्येच एका बाजूला देवघराच्या बाजूला मांडायचं ठरवलं. तर इथे पहा माझे असे छान असे झटपट लाडू बनवून तयार आहेत. कसे वाटले लाडू कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे पहा लाडू छान तयार झाले. त्याच्यानंतर मी
हे तांदूळ जे आहे हे वाळवून घेतलेले तांदूळ होते घरामध्ये स्वच्छ एका कपड्यावर. हे अनारशी करण्यासाठी तांदूळ मी भिजू घातले होते 2 दिवसापासून आणि त्याच्यावरचं पाणी बदलून नंतर मी छान असे पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतले आणि नंतर असं मिक्सरमध्ये त्याला छान असं बारीक दळून आपली जी सोजीची पीठ चाळायची चाळणी असते ना, तर त्यांनी असे चाळून घेत आहे मी. चाळून अशी छान पिठी करून घ्यायची अशी बारीकशी. तांदूळ जास्त सुकू नाही द्यायचे, उन्हालाही नाही वाळवायचे. अशी घरामध्येच एका कपड्यावरती अंथरून दिले तरी हवेच्या वाऱ्याने ते छान सुकून जातात, पाणी त्याचं कोरडं होऊन जातात ते. आणि असे दळून त्याच्यामध्ये जर 2 ग्लास तांदूळ असले तर 1 ग्लासाला थोडीशी काहीतरी कमी अशी साखर मी वापरली इथे. तुम्ही साखरेचं प्रमाण मोजूनच घ्या, मोजून आणि हे करूनच करा त्याचं, कारण साखर जास्त झाली तर अनारसे बिघडतात. तेलामध्ये टाकली तर ते फुटूही शकतात, विरघळूही शकतात. तर इथे मी अनारशीचं पीठ दळून घेतलं आहे छान आणि दळल्यानंतर मी त्याच्यामध्ये साखरही दळून घेतली. ही पीठ पहा मी असं मोजून घेते ग्लासाने. तर हे असं बरोबर 2 ग्लास पीठ इथे भरलं आहे. तर मी याच्यासाठी 1 ग्लासला थोडीशी कमी साखर घेतली आणि तीही दळून याच्यामध्ये मिक्स केली व याची छान अशी गोळी बांधून हवाबंद डब्यात ठेवली. कसं आहे ना की तांदूळ भिजवले आणि त्यापेक्षा गोळे जरी करून ठेवले ना तुम्ही हवाबंद डब्यात, तर ते छान असं थोडीशी आंबूस अशी थोडीशी छान आंबूसपणा येतो त्याला आणि जाळीही छान येते. त्यामुळे नक्की तुम्ही ह्यावर्षी असे अनारसे ट्राय करून बघा. तुम्हाला गूळ आवडत असेल तर याच्याऐवजी साखरेऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता आणि सेम हीच पद्धत तुम्ही करू शकता. तर तळताना मी दाखवले अनारसे कशी झाले ते. साखर मी किती घेतली, 1 ग्लासाला थोडीशी कमी, आणि ती पण मिक्सरमध्ये दळून याची गोळी बांधून मी अशी ठेवून देत आहे एका स्टीलच्या डब्यात. आणि इथे तुमच्या दादाचं चालू पडदा छान तयार झाला, त्याला सुंदर अशी लटकन वगैरे लावणं चालू आहे. तेही थोडीशी दुपारचा वेळ काढून आले होते मला करून द्यायला गणपतीचं डेकोरेशन, कारण माझ्या मागेही दुसरी कामे होती ना, त्यामुळे ते आले आणि त्यांनी मला थोडीशी मदत केली. दरवर्षी दादाच करतात तुमचे. आणि हे पीठ तयारीची गोळी करून मी अशी डब्यामध्ये ठेवून दिली. नमस्कार, श्री समर्थ ताईंनो. तर संध्याकाळचे 7 वाजले आणि मी घरातलं सगळं काम आटपून आता हळदी कुंकाला जायचं. मला इथे जवळच मंदिरामध्ये आम्ही हळदी कुंकू करायचं ठरवलं. आज हरतालिका आहे ना, त्यानिमित्त आम्ही सगळ्या जणींनी मिळून तिथेच हळदी कुंकू करायचं ठरवलं. तर हरतालिकाच्या सर्व मैत्रिणीला, ताईला, सर्वांना, काकूंना, सगळ्यांना शुभेच्छा. आज आहे ना आमचं गणपतीचं मखर बनवणंही चालू आहे, गणपती बाप्पासाठी घर बनवणंही चालू आहे. कोणाला नाही वाटत की आपल्या घरी गणपती बाप्पा यावं आणि त्यांच्यासाठी आपण घर नाही करावं. सगळ्यांना वाटते की सगळ्यांचं घर गणपती बाप्पासाठी सगळेजण एकदम स्पेशल छान घर बनवावं. त्याच्यामुळं सगळेजण त्याच्या परीने सुंदर असं बाप्पांसाठी घर बनवत असतात. असं आहे ना, वर्षातून एकदाच बाप्पा आपल्या घरी येतात, त्यांचं स्वागत आपण एकदम छान करावं असं सगळ्यांनाच वाटते.